हॅलो गाईज हे पहा तुम्ही बघू शकता किती छान आणि फ्रेश बांगडे आणले आहेत ना मी गाईज. इतकी मोठे मोठे साईजचे बांगडे आहेत आणि एकदमच फ्रेश, म्हणजे बर्फातले नाही, एकदम फ्रेश बांगडे आणले आहेत मी. सो यातले जे दोन बांगडे आहेत त्याला मी आता तंदुरी बांगडा करणार आहे. म्हणजे एक बांगडा जो आहे तुम्ही बघू शकता त्याला फक्त मी आतलं जे घाण असते ती पूर्ण काढून टाकायची. त्याचा टोन जो असतो तो ओपन करायचा, त्यातला आतला जितकी घाण आहे ती सगळी काढली मी आता आणि एकदम स्वच्छ पाणीने धुवून टाकायचा त्याला. म्हणजे ह्याची शेपटीसुद्धा कट नाही करायची आपल्याला आणि त्याचा फेस आहे तो पण कट नाही करायचा, पण फेसच्या आतून पूर्ण पोटापर्यंतची जी घाण आहे ती सर्व काढून टाकायची. ओके आपल्याला. सो हे सर्व काय मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं आहे गाईज. ओके बांगडा. सो आता मला ह्याला मॅरिनेशन करायचं आहे. सो मी दोन बांगडे घेतले. एकाची तर मान पहिलेच ओढून टाकलेली आणि दुसरी जी आहे ती तंदुरी करण्यासाठीच मी ठेवलं होतं बांगडं. आता छानपैकी धुवत आहे, हे पहा तुम्ही बघू शकता. पोटात पण मी पाणी घेतलं आहे, त्याच्या पोट पण भरलेलं आहे एकदम मच्छीचं, बांगडा मच्छीचं. तुम्ही सुरमई कुठचीही मच्छी तुम्ही घेऊ शकता फ्राय करायला. रावससुद्धा खूप छान लागते असं. सो आता हे पूर्ण धुवून वगैरे घेतलं आहे मी. आता आपल्याला फक्त आता मसाला लावून मॅरिनेशन करून ठेवून द्यायचं आहे आपल्याला. सो मॅरिनेशनला आता मी काय केलं आहे, आता हे जे पहिलं बांगड्याची कट करून घेत आहे मी. छानपैकी स्ट्रेट करायचं आपल्याला बांगड्यामध्ये दोन्ही साईडनी. म्हणजे आता मी झाला ना कट करून, तर मी त्याला टर्न करणार परत त्या साईडनी पण आणि एकदम पातळ स्ट्रेट करा, म्हणजे जास्त मसाला आपला छानपैकी त्याच्यामध्ये मुरला जाणार. ओके. आणि मसाला लावून तुम्ही कमीत कमी 1 ते 1.5 तास ठेवा तुम्ही तसंच, कारण की इतका छान तो मुरतो ना आतपर्यंत आणि खायला पण जाम मजा येते. मी ह्याच्यामध्ये ना कोकम आगळ असतो ना आपला, तो ॲड करा. त्याच्याने ना एक फ्लेवर आणि टेस्ट खूप छान येते बांगड्यांना. तुम्ही बघू शकता आता मी स्लिट कसं मारलं आहे ते बघा. ओके. हे पहा, बघितलं. कारण की असा ना मांस खाताना खूप मजा येते. म्हणजे ते कटवाले पीसेस असतात ना, ते असं हातात घेऊन मस्त वाटते खाताना. सो आता आपण ह्याला मॅरिनेशन करायचं. आता मी मॅरिनेशन कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. लेपासुद्धा मी घेतले 2-3 असंच फ्राय करायला. माझ्या मिस्टरांना लेपा खूप आवडतो. सो लेप पण मी घेतली होती. पण आता सध्या आपण बांगड्याची तयारी करूया पहिले. बांगड्याला छानपैकी आपण मॅरिनेशन करून घेऊया. मॅरिनेशन करताना आपल्याला फक्त आला, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट लागणार आहे आपल्याला. ओके. ती पेस्ट 1 टीस्पूनभर लागणार आहे, जास्त नाही, कारण 2च बांगडे आहेत. सो 1 टीस्पून तो पेस्ट घेणार आहे मी. त्याच्यामध्ये 1 टीस्पून मालवणी मसाला, हाफ टीस्पून धने पावडर, 1/4 टीस्पून हळद पावडर. ओके. सो असा आपल्याला तो मसाला तयार करायचा. त्याच्यामध्ये मीठ आणि कोकमाचा जो आगळ असतो तो आपल्याला घ्यायचा. सो हे सर्व मसाले आपल्याला एकत्र मिक्सिंग करून घ्यायचं आहे गाईज. हा जो व्हिडिओ आहे ना गाईज मच्छीचा, बांगडा माझा थोडासा स्लो मोशनवर गेला आहे. सो आय एम सॉरी फॉर दॅट. मला शॉर्ट करू शकते काय बघते जरा मी, पण आता जाऊ द्या, आता काहीच करू शकत नाही. हे सर्व बाजार आहे आजचा जे मी आणलेलं मच्छीचा. चला गाईज. सो आता आपण परत स्लो मोशनवर आला यार हा काय. सो आता गाईज सर्व मसाला मी आता मॅरिनेशनची तयारी चालली आहे माझी. सो ह्याच्यामध्ये मालवणी मसाला जसं तुम्हाला मी सांगितलं, हळद पावडर, धने पावडर, आपलं ग्रीन वाटण, हे सर्व छानपैकी मीठ सकट मिक्सिंग करून घ्यायचं. कोकम आगळ त्याच्यामध्येच ॲड करायचं आहे आपल्याला आणि छानपैकी दोन्ही साईडनी बांगड्याला लावून घ्यायचं आहे. साईडचे जे स्लिट्स आहे आपले मधले सेंटर स्लिट्स, ते स्लिटमध्ये पण छान भरायचं आहे. इवन तोंडाच्या आतपर्यंत भरायचं आहे, पोटाच्या आतपर्यंत भरायचा आहे हा मसाला. आणि मसाला लावून छानपैकी त्याला मस्त 1 ते 1.5 तास त्याला मुरू द्या, कारण जितका तो मुरणार तेवढा तुम्हाला छान टेस्ट येणार बांगड्याची आणि इतका छान लागणार ना. आणि नेहमी ना मी बांगडे करताना गाईस फ्राय करताना लसणाची फोडणी नेहमी तुम्ही द्या, कारण की जेव्हा पण तेलामध्ये तेल पहिला आपण ॲड करतात तव्यावर, लसूण छानपैकी 10-12 लसूण घ्या, त्याला छान ठेचून घ्या आणि तो लसूण तेलामध्ये सोडा. त्याच्यानंतर तुमची जी पण मच्छी असेल ती मच्छी तुम्ही सोडा त्याच्यावर तेलावर फ्राय करायला. ओके. त्याच्याने कसा एक फ्लेवर
आणि तो एक टेस्ट आणि तो एक सुगंध येतो ना लसणाचा गाईस, तो इतका छान येतो ना. मी तर तो लसूण असंच खाऊन टाकते. मी जेव्हा पण सर्विंग करते ना, तो लसूण पहिले मीच घेऊन टाकते खायला. मला इतका कुरकुरीत आणि इतका छान लागतो ना खायला लसूण तो. सो आता बघा आपला मसाला लावून झाला आहे. आता मी ह्याला कमीत कमी 1 ते 1.5 तास असंच ठेवणार आहे. ओके, मॅरिनेट आपला मस्त झाला एकदम मॅरिनेशन, तुम्ही बघू शकता. ओके, सो आता ह्याला आपल्याला असंच ठेवून द्यायचं आणि आता आपण फ्राय करण्याची तयारी करूया. हां, सो हे पहा तुम्ही बघू शकता, मी तसं तुम्हाला बोलली लसूण तुम्ही जास्त घ्या, लसूण ठेचून घ्यायचं आपल्याला. आपला बांगडा पण छान मॅरिनेशन झाला आहे. सो आपण फ्राय करायला घेऊ आता. सो आता सर्वात पहिले लसूण ॲड करत आहे मी तेलामध्ये, कारण त्याच्याने फ्लेवर खूप छान येतो. तुम्ही बांगड्याची साईज बघू शकता, किती मोठी साईज आहे बघा. सो हे पूर्ण आता मॅरिनेशन झालं आहे, आजपर्यंत मुरला गेला आहे मसाला छान. सो आता आपण हे मस्त फ्राय करूया. हे पहा माझा तवा पण छोटा पडणार आहे बघा. ओके, आता हा दुसरा पण ॲड करूया आणि हे तर लेपा आहे. सो आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे, कारण की ते आतून इतका टेंडर होणार आणि वरून एकदम क्रिस्पी तयार होणार गाईज आपली फिश. सो बांगडा तंदुरी आणि तुम्ही ह्याला स्मोकसुद्धा देऊ शकता, कोलचा म्हणजे कोळशाचा, पण सध्या माझ्याकडे नाही. सो मी आता असं फ्राय करत आहे. हे आहे तंदुरी बांगडा फ्राय. तंदुरी बांगडा फ्राय का बोलतात, कारण की अख्खा बांगडा आहे. ओके, चला आता आपण ह्याला झाकण ठेवायचं. इतका छान लसणाचा सुगंध येतो आहे ना गाईस. हे पहा बांगडा पण माझा अर्धा बाहेरच राहिला आहे. तो थोडासा गॅस कमी करूया आणि छान त्याला शिजू द्या स्लो गॅसवर, आणि थोडा एक 5-7 मिनटानंतरच त्याला आपण टर्न करूया. गाईस आपण चेक करूया. हां हां हां, तुम्ही बघू शकता. आता आपण टर्न करायला घेऊ. हे बघा, हे बघा मॅजिक बघा तुम्ही. काय नाही, वरून एकदम क्रिस्पी तयार झाले गाईस बांगडे. तुम्ही अशी सुरमईसुद्धा फ्राय करू शकता. हे बघा, हे आपला तंदुरी झटका. आता थोडा स्लो करते गॅस आणि आता शिजू द्या त्याला एकदम स्लो गॅसवर 10 मिनटं. ओके, आता गाईज आपला बांगडा कंप्लीट झाला आहे. आता लिंबू पिळत आहे त्याच्यावर मी. मस्त एकदम बाहेरून कुरकुरीत झालेत आणि आतून एकदम सॉफ्ट झालं आहे टेंडर. सो नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा गाईज, खूपच छान आणि टेस्टी आहे. अँड प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गाईज. ओके, हे झाला आहे आपला तंदुरी बांगडा. हे बघा, माझा तंदुरी बांगडा. थँक्यू गाईज. आता मी हे काढणार नाही, पेटिंग पण नाही करणार आहे, कारण तव्यावरच ठेवणार आहे. तो हे गरम राहणार, तवा पण थोडा जाड आहे तर गरमच राहणार गाईज हे. सो आता थोडे जेवायला बसणार आहे आम्ही 10 मिनिटांनी. ओके, थँक्यू गाईज. अँड प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. तुम्हाला पाहिजे असेल तर वरून तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता. ओके, थोडा छान दिसण्यासाठी, पण मला त्याची काही गरज वाटत नाही. इतका सुंदर झाला आहे ना गाईज. बाय, सी यू.